ऐसा तुझे आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा दृष्टी ऐसा चितुरा है आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा है जो मैं तुझको पाहे पांडुरंगा जो मैं पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा है आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा है लाचावाले मना लागले ते गोडे ते जीवन सोडी ऐसे जाने ते जीवन सोडी ऐसे जाने आता तुझे गोडे ऐसा से तोरा है आता तुझे गोडे ऐसा से तोरा है जो मी तुझ पाहे तुझा आहे पांडुरंगा आता तुझी मोहे ऐसा तोरा है आता तुझे मोहे ऐसा तोरा है तुका म्हणे आम्ही मागावी तुका म्हणे आम्ही तुका म्हणे आम्ही मागावी वारे तुका म्हणे आम्ही तुका म्हणे आम्ही तुका म्हणे आम्ही मागावे लढेवारे तुका म्हणे आम्ही पुरवावी आई माय बाबा पुरवावी आई माय बाबा आता तुझी मूड ऐसा चितुरा आहे आता तुझी मूड आता तुझी मूड आता तुझी मूड ऐसा चितुरा आहे आता तुझी मूड जो मी तुझा पाये पांडुरंगा पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागली से गुडी ते जीवन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी हळी माय बाबा आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा विठ्ठल
आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझा पाहे पांडुरंगा थोडा आवाज मोकळा समचरण सरोजम सांद्र नीला जगन्मिहित पानिमंडनं मन्ननानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयदवदासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम दुसरे अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरन्मिलितनेन तस्मै श्रीगुरुवे नमः कलावद्यजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनुदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदीपम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति शरण शरण हनुमंता आलो राम मी कळा कुसरी काही संजणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी तुम्ही वसोन्यंतरी ज्ञानदेवा मज जागवा निर्धारी विठ्ठल
प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरूपणा करता चिंतना करता सेवे करता सादर केलेला अभंग इको पूर्ण बंद करा, प्लेन करा पण आवाज द्या, रिप्लाय नाही मिळत. हॅलो विठ्ठल सेवे करता सादर केलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील महाराजांचा 4 चरणांचा अभंग असून या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज भगवत भक्ताची आवड या अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठल गेली अनेक वर्षाच्या परंपरेनं समापन्न होत असलेला हा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे. ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून कष्टानं मेहनतीनं संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव 58व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. आजची ही प्रथम दिनी कीर्तन पुष्प सेवा या सप्ताहाचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून तसेच आदरणीय आमचे परममित्र निलेशजी महाराज यांच्या संपर्कातून आदरणीय गुरुवर्य हरिभक्त पारायण ठाणे जिल्ह्याचं भूषण प्रेममूर्ती आमचे गणेशजी भाऊ फुलकुंटवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव उपस्थित सर्व कलाकार मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, विणेकरी आणि तुमच्यासारखे देवतुल्य श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. आता विस्तृत चिंतन न करता आपल्याला वेळेमध्ये अभंगाच्या पदापदाचं चिंतन मांडायचं आहे. तत्पूर्वी ज्याला ज्याला हात असतील, ज्याला ज्याला मुखाने बोलता येत असेल, हाताने टाळी आणि मुखाने नाम गायला मात्र विसरायचं नाही. विठ्ठल अशी टाळी इमानदारीमध्ये शेवटपर्यंत वाजवा म्हणजे झालं. तुम्ही अशी टाळी जर इमानदारीमध्ये शेवटपर्यंत वाजवली, मी इमानदारीत कीर्तन 11ला संपवणार. पण जर तुमच्याकडून टाळी वाजवण्यामध्ये बेईमानी झाली तर कदाचित माझ्याकडून 11चे 12:30 1 वाजण्याची शक्यता आहे. असं होऊ नये वाटत असेल तर नामाकरता आणि टाळी वाजवण्याकरता कंजूसपणा करू नका. इकडच्या महिलांना विनंती आहे, आपण थोडे पुढे सारखा. पुरुषांना सुद्धा विनंती आहे, पुढे पुढे सारखा ना, हे भरू द्या ना. अहो या ना, उठा ना. विठ्ठल या पुढे या, पुढे या. विठ्ठल पुढची बाजू भरून घ्या. इथपासून बसा ना. असा एकच संप्रदाय जो पुढं बोलावून घेतोय. बाकी कोण पुढे घेत नाही. या पुढे या. मागची मंडळी जागेवर नका हलू, पुढे पण सारखा वा. पुढे पुढे वा. आई या. आई तुम्ही पण वा पुढे या. पुढे पुढे आपला संस्था आहे. विठ्ठल आता वाटतं तुम्ही मंडपात आलात. संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण सेवेकरता सादर केलेला आहे. या अभंगाच्या द्वारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज भगवत भक्ताची आवड आपल्या समोर प्रगट करतात. आवड हा जीवाचा स्थायी भाव आहे. म्हणून आवड ही प्रत्येकाला असते. तुम्ही कीर्तनाला का आला? तो तुम्हाला जर प्रश्न केला तुम्ही कीर्तनाला का आलात, तुमचं उत्तर काय असेल? बोला की
तुम्हाला आवड आहे म्हणून आला, मग घरी बसलेले का नाही आले? आवड नाही असं म्हणता येणार नाही. मी काय म्हटलं, प्रत्येक जीवाला आवड आहे, फक्त घरी बसलेल्याला कीर्तनाची आवड नाही म्हणून ते आले नाही. विठ्ठल अगदी सोपं सोपं करतो बघा, तुमच्या अगदी लक्षात येण्याकरता आपण 5 मुद्दे पाडूया. पहिला मुद्दा आहे विषयी, दुसरा पामर, तिसरा जिज्ञासू, चौथा आहे तो भक्त आहे, आणि शेवटचा आहे तो मुक्त आहे. किती सांगितले? 5. कुठले कुठले? कुठले कुठले सांगितले? पहिला कोण सांगितला? पामर सांगितला, दुसरा जिज्ञासू, तिसरा विषयी, चौथा भक्त, आणि शेवटचा मुक्त. याच्यामधला जो शेवटचा मुक्त आहे तो यांच्यात घ्यायचा नाही, कारण त्याची आवड मात्र शिल्लक राहिलेली नाही. का नाही राहिली? तर त्याचं उत्तर असे, त्याच्याकडे वृत्ती शिल्लक न राहिल्या कारणानं त्याला आवड राहिलेली नाही. सोपं करू का? आवड ही वृत्तीमध्ये निर्माण होते. ज्ञानोबाराय 13व्या अध्यायामध्ये बोलतात, आवड येते वृत्ती किरीटी. ज्ञानोबारायांचं म्हणणे, आवड ही वृत्तीमध्ये निर्माण होते, म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये वृत्ती शिल्लक नसते राहिलेली. अजून सोपं करू का? ब्रह्मज्ञानाच्या परिपाकानं त्याच्या वृत्तीचा लय ईश्वर स्वरूपामध्ये झाल्या कारणानं त्याची वृत्ती रूपानं शिल्लक राहिलेली नसते. मग तुकाराम महाराज त्याचं वर्णन एका अभंगामध्ये करतात, सहज मी आंधळा गा निज निराकार बनते, सहज मी आंधळा गा निज निराकार आवृत्ती निवृत्ती झाली ज्ञानेश्वर महाराजांची उभी अगदी साजेशी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, विवेक वैराग्याशी आठे बंद मोक्षेशी वृत्ती तव निवृत्तीशी विरोनी जाई. कुठे गेली वृत्ती? निवृत्त स्वरूपामध्ये काय झाला? तिचा लय झाला. आता पुढचा ऐका. आता वृत्ती गेल्यानंतर तो महात्मा कसा राहतो? अलौकिक लोहावे लोकाप्रती महाराजांचं वर्णन आहे. तो अलौकिक स्वरूपाचं जीवन जगत असतो. एकदा ज्ञान झालं की मग त्याची क्रिया बदलते. हे जग जग न दिसता, विश्व विश्व न दिसता, या विश्वामध्ये संपूर्ण सृष्टीमध्ये त्याला देव दिसतो. ही मुक्त महात्म्याची स्थिती आहे. ज्ञान झालं रे झालं की तुमची क्रिया बदलते. सोपं करू का? एक लहान मुलगा आहे, त्याचे वडील लहानपणामध्ये, तो लहान असताना वारले. आईनं सर्व जबाबदारी त्याची स्वीकारली. कुठेतरी नोकरी करावी, धंदा करावा, असं करता करता आईने त्याला लहानाचा मोठा केला, चांगला शिकवला. आता चांगला शिकला म्हणून तो मुंबई सारख्या शहरामध्ये कामाला गेला. मुंबईमध्ये कामाला गेला, चांगला पैसा कमवला, घर घेतलं, गाडी घेतली, चांगला तुमच्या भाषेमध्ये काय झाला, सेटल झाला, स्थिरावला तो मुंबई सारख्या शहरामध्ये. करता करता
ऑफिसमध्येच एका मुलीबरोबर त्याचं प्रेम जुळलं. दोघांनी ठरवलं आपण लग्न करायचं. मग काय करायचं? परस्पर लग्न करायचं. रजिस्टर ऑफिसला गेले, सह्या मारल्या, लग्न झालं. त्यानं सांगितलं माझ्या आईचा आशीर्वाद घेण्याकरता आपण गावाला जाऊ. तिथून आईकडे आले. आईचा आशीर्वाद घेतला. आई एकही शब्द बोलली नाही. शेवटी मायेची सावली, काहीच बोलली नाही. प्रेमानं मायेनं हात फिरवला, सुखानं संसार करा, आशीर्वाद दिला. एक दिवस वस्ती झाली. दुसऱ्या दिवशी मुलांना आग्रह केला, आई अगं काही गावामध्ये राहायचं, एक काम कर, माझ्या जोडीला तू म्हणे मुंबईला जायचं आपल्याला. आईने विचार केला, नाहीतरी गावामध्ये काय, आता मी कुणासाठी राहू? ज्याच्यासाठी जगले तो जवळ नाही, मग गावात राहण्यापेक्षा त्याच्या जवळ का होईना मुंबईला राहील. मुंबईला आई राहायला गेली मुलाच्या बरोबर. आता झालं काय, सकाळी सकाळी त्याची आई लवकर उठली. कोण उठली अगोदर? आई. तुमच्याकडे कोण उठतं अगोदर? बोला की, कोण उठतं? आई उठली. आईनं डबा बनवला, स्वयंपाक ज्याला म्हणतात, तयार झाला. त्याचा टिफिन तयार केला आणि तो आता कामावर निघाला. आता कामावर गेल्यानंतर जो कामगार असेल त्याला चांगलं माहितीये, त्याच्या जवळची जी मुलं काम करतात, दुपारी सुट्टी जेवणाची झाली की सगळी एकत्र बसतात. बरोबर ना निलेश महाराज? सगळी एकत्र बसतात आणि प्रत्येकाच्या त्या भाज्या, काला खाऊ, सगळी एकत्र करतात. मग हा याची भाजी, तो त्याची भाजी कशी झाली हे चाकतो आणि मग याची भाजी खायला सुरुवात केली. आईची गावाकडची हाताची चव, ती कामगार त्याच्या जोडीला असणारी पोरं अशी खायचे. रोज 2 भाकरी आणायचे, पण आज 3-3, 4-4 भाकरी तिच्या आईच्या त्या भाजी बरोबर खायचे. त्याला आनंद व्हायचा. पोरं आईची स्तुती करायची. घरी आल्यानंतर तो आईला सांगायचा, आई काही ग हात आहे तुझा? म्हणे तुझा, तू ज्या वेळेला माझ्या पाठी आलीस जेव्हापासून तुझ्या हातचं जेवण मी नेतोय ना ऑफिसला, सगळी मुलं म्हणे कामावर नाव काढतात तुझा. आईची स्तुती केली आणि बायकोला राग आला. मग तिनं ठरवलं, बघू ही कशी लवकर उठते. म्हणून सासूच्या अगोदर पहाटे 3:30 वाजताच ती उठली. नवीन होती बिचारी, जेवणाचं काही एवढं माहिती नव्हतं. तिनं पुस्तक घेतलं आणि पुस्तकात बघून तिनं ते जेवण बनवायला सुरुवात केली. आता कसं आहे, आताच्या मुलीने एवढं काही जेवण जमत नाही, भाकरी जमत नाही, मग ते शिकवाव्या लागतात आणि मग लग्न करावं लागतं. मग आई तिला तयार करूनच पाठवते पुढं. सध्या काय झालंय, ते झोमॅटोवाला आलेत ना, झोमॅटो ना, हा झोमॅटो, त्यांना फक्त फोन केला, त्यांना फक्त म्हणायचं हॅलो की ते लगेच म्हणतात आलो, ते लगेच येतात. त्यामुळे मुलींना ते आता सहज झाले. जेवण बनवलं, टिफिन भरला, कामावरती गेला, मुलांच्या मध्ये डबा काढला आणि त्या सगळ्या मुलांनी मानच मुरडली. नाही म्हणे जेवणाला चव नाही, म्हणे भाजीला चव नाही. काय भाजी बनवले, तसा डबा बंद केला, हापडे घेतला आणि घरी तावानं घरी आला. आता घरी आल्यानंतर मग आईला म्हणतो, आई तुला काही कळतंय का, माझी इज्जत ऑफिस मध्ये एका क्षणामध्ये घालवून टाकली. एवढ्या दिवस एवढं चांगलं जेवण दिलंस आणि आज अचानक झालं काय? आईनं म्हटलं, अरे राजा एवढा वैतागू नकोस, एवढा जोराने बोलू नको. सांगू का, आजचं जेवण म्हणे मी नाही बनवलं, तुझ्या बायकोने बनवलंय. त्यानं सांगितलं, बायकोने ना, जाऊ दे, नवीन आहे ती, शिकल. ज्ञान बदललं की क्रिया माणसाची बदलल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मग त्या मुक्त पुरुषाने आपलं ज्ञान तयार करण्याकरता, ज्ञान निर्माण करण्याकरता नेमकी साधना कुठली केली? त्याच आंधळा प्रकरणामध्ये 3रं चरण आहे, ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. त्यानं काय केलं? सोहम साधना केली आणि स्वतःच जीवन परिपूर्ण केलं. म्हणून मुक्ताच्या ठिकाणी आवड संभवत नाही. म्हणून राहिला मुक्त आपण बाजूला काढूया. राहिले किती जण? बोला नाही. मी काय वर्गणी मागतोय का? बोला ना की. यांच्याकरता टाळी वाजवा एकदा.
किती राहिले? 4 जण राहिले. कोण कोण राहिले? निलेश महाराज, ज्ञानेश्वर महाराज, दहिवाते महाराज आणि वाजवणार. कोण कोण राहिले? 4 राहिले. एक विषयी राहिला, पामर राहिला, जिज्ञासू राहिला आणि भक्त राहिला. किती राहिले? 4. कोण कोण राहिले? कठीण बाबा, ऐका. राहिले 4 जण. आता तुम्हाला डोक्याला ताण नको म्हणून आपण काय करू, पहिल्या दोघांची आणि शेवटच्या दोघांची जोडी लावू. जोड्या लावा कळतं तुला? शाळेमध्ये पेपरला जास्त मार्क तिथूनच तयार होतात. जोड्या लावा. आपण जोडी लावूया. विषयी आणि पामर इकडं राहिला जिज्ञासू आणि भक्त. या 4घांची आपल्याला 2-2 अशा जोड्या लावायच्या. का जोड्या लावायच्या? तर त्याचं कारण आहे, या 4घांचं कसं जुळतं आहे का, यांची बाहेरून आवड 4घांची सारखी, 4घांची म्हणण्यापेक्षा या दोघांची सारखी आणि या दोघांची सारखी. पहिला जो विषयी आहे आणि दुसरा कोण आहे? पामर. या दोघांची आवड बाहेरून सारखी आहे. दोघांना भोगच आवडतात. तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये सांगू का? ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव. टाळ्या वाजवा. एक कलाकार मंडळी आहेत ना, यानं चांगली चाल गायली, चांगलं मृदंग वाजवलं, तबला वाजवला, यांच्याकरता खरंच टाळी वाजवत जा. यांना काही नाही लागत हो. अहो नुसती टाळी वाजवली, यांच्या कलेला दाद दिलीत ना, यांचं हृदय भरून येतं. त्यांना नारळ नका देऊ, राग येणार नाही, पण पॉकेट नका देऊ, मग बघा. त्यांच्या कलेला दाद देण्याकरता चाल झाली की टाळी वाजवायची. विठ्ठल दोघांची बाहेरून आवड सारखी, फरक इतकाचे आतमधून बदलले. विषय आणि पामर मध्ये याचा जो पहिला जो आहे, जो पामर आहे, याचं कसं असतं, त्याला इहलोकातले भोग भोगण्यामध्ये मजा वाटते. आणि जो राहिला जो विषयी, याचं कसं आहे, याला स्वर्गात जाण्याकरता सकाम पुण्य करावं आणि मग तिथे जावं आणि दिव्य भोगाची प्राप्ती करावी, एवढंच त्याला आवडतं. भोग भोगतच असतात. सोपं करू का? इंद्राला अमरावतीमध्ये त्याच्या बाजेवर लागणारी झोप आणि उंदराला मृत्यू लोकामध्ये त्याच्या बिळात लागणारी झोप सारखीच आहे. दोघं भोगातच रमलेत. आता ज्ञानोबरांची भाषा ऐका. म्हणती संसारी जन्मेजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. ज्ञानोबराय म्हणतात फक्त हे भोग भोगतात, पण दोघांच्या भोगातला मात्र बदले. विठ्ठल शेवटची जोडी घ्या, म्हणजे दुसरी जोडी घ्या, ज्याला आपण भक्ताची जोडी आणि जिज्ञासूची जोडी दिली. दोघांना बाहेरून दोघांची आवड सारखी आहे, कारण दोघांना देवच आवडतो. काय आवडतो? दोघांना देव आवडतो. पण फरक इतका आहे, एकाला आनंद आतून मिळतो आणि एकाला आनंद मिळत, हा फरक आहे. जो जिज्ञासू असतो याला आतून आनंद मिळत नाही. का मिळत नाही? त्याचं सोपं उत्तर आहे, त्याच्या चित्तातला अजून संसार संपलेला नाही. संसार संपलेला नसतो, संसाराची भीती संपलेली नसते, म्हणून त्याला आतून आनंद मिळत नाही. मिळत. सोपं करू का? ऐका. पोहणाराही पोहतो आणि न पोहणाराही पोहतो. तो पण हातपाय हलवतो पण पुढे जात नाही. का? त्याला बुडण्याची काय वाटते? भीती वाटते. त्याला असं वाटतं पुढे गेलो तर बुडालो मग काय होईल. जिज्ञासू हिचं हेच आहे.
तुकाराम महाराज त्याचं वर्णन एका अभंगामध्ये गोड करतात. भय वाटे पार न सुटे हा संसार, भय वाटे पार न सुटे हा संसार. विसरलात का? महाराजांचं दुसरं प्रमाण त्राहे 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 सोडवी अनंता बहुषेणलो रे मी रघुराज स्वामी. समर्थाने सुद्धा करुणाष्टकामध्ये म्हटलंय, मी त्रासलोय, मला सोडवा. आतून मात्र तो दुःखे, त्याला आनंद मिळत नाही. आता चौघांचा प्रश्न आपण आता बाजूला काढूया. राहिली आवडीच्या बाबतीमध्ये शेवटचा राहिला तो अबोला की भक्त राहिला ना. मग भक्ताला बाहेरून आनंद आतून मिळतो, बाहेरूनही आनंद मिळतो. का मिळतो? तर त्याचं कारण असे, भक्ताला देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही, आवडतच नाही. त्यांना विचारलं मग देव आवडत नाही, मग देव किती आवडतो सांगा ना. एखाद्याला विचारलं त्याचं मापदंड, त्याचं परिमाण जर विचारलं तर आपण कसं सांगणार? त्या भक्ताने काय केलं? सांगण्याकरता देव मला किती आवडतो त्यानं उत्तर दिलं, बहु आवड जीवापासून या बहु आवड वाजवा. तुझी आन वाहीन गा देवराया. त्यानं सांगितलं मला देवाशिवाय दुसरं काही आवडतच नाही. बोला बोला. सर्व संगी विटाला तू एकला आवडसी. मग विचारलं खरंच काही ना आवडत? महाराज म्हणतात ना आवडे जन, ना आवडे धन, ना आवडे माता पिता, काहीच आवडत नाही. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. मावळातून इथं आलेत ते विठ्ठल. महाराज म्हणतात नावडे धन, नावडे जन, का नाही आवडे हे तुम्ही पाहून घ्या. त्याच्यात वेळ मी घालवत नाही. पण महाराज म्हणतात आम्हाला देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. देवाशिवाय
वेळ बदलली, काळ बदलला, परिस्थिती बदलली, वय बदललं, तरी देवाशिवाय त्यांना काहीच आवडत नाही. आमचं तसं नाही. वय बदललं तरी माणसाची आवड काय होते? बदलते ना. परिस्थिती बदलली, आवड बदलते. देश बदलला, वस्तू बदलली, आवड बदलते. हो, तुम्हाला बोलू का? परिस्थिती बदलली, आवड बदलते माणसाची. पूर्वी कसं असायचं, थोडं तुम्ही ताट बसा, ऐका. पूर्वी कसं असायचं, हे काही अशा गाड्या घोडं काही नव्हतं. मग चुकून एखाद्याकडे सायकल असायची, बरोबर की नाही? असायची ना महाराज, सायकल असायची. आता ज्याच्याकडं सायकल म्हणजे थोडक्यामध्ये आताची फॉर्च्युनर. आता ज्याच्याकडं सायकल असणार, एवढं सायकलला जपायचा, तो हा एवढं प्रेम करायचा. दुकानात जर गेला त्याला सांगायचा 2 गोंडे दे, माहिती का? होती ना तुमच्याकडे? असं 2 गोंडे लावायचं, पुढं लाईट लावायची, घंटी लावायची, मागे एक शेवटी असं ते रबराचं पॅच लावायचं, त्याच्यावर लिहायचं सायकल सोडून बोला, बरोबर की नाही बाबा? हा, अशी सायकल. सायकल सहजासहजी नव्हती या लोकांना मिळत. कुठं जायचं म्हटलं तर 2 रुपये भाडं द्यायचं, बरोबर की नाही बाबा? 2 रुपये भाडं द्यायचं आणि मग सायकल घेऊन कुठं जायचं, तिथं जायचं. अवघड होतं. आमच्या गावात काय झालं, निलेश महाराज एकानं अशीच भाड्यानं सायकल आणली आणि घरी आला घेऊन. तो कामावर जायच्या बेतानं तो घरी आला घेऊन. ज्याची सायकल आणलेली संध्याकाळ झाला, तो घरी आला, गावात आला. अरे म्हणे, तुमच्या गावात एकानं सायकल नेली, अजून आला नाही. दुपारचा टाइम दिलेला, अजून आला नाही. विचारलं गावातल्या लोकांनी, नाव काय? त्यानं नाव सांगितलं, अब्दुल नारायण डिसूजा. हे लक्षात आलं? हो, ते पण मेलं ना, हे पण मेलं. सायकल काय अजून भेटली नाही. अब्दुल मुसलमान, नारायण मराठी, आणि राहिला डिसूजा ख्रिश्चन. विठ्ठल एखाद्याकडे सायकल असायची आणि मग त्याच्याकडे सायकल असली की सायकल घराच्या बाहेर सुद्धा नव्हता लावत. तो घरामध्ये आतल्या पडवीमध्ये घ्यायचा, पुन्हा रात्री झोपता झोपता कपडा मारणार, सकाळी उठला परत पाणी मारायचा, कपडा मारायचा. एवढं प्रेम त्यानं सायकलवर केलं आणि करता करता त्याची मुलं मोठी झाली, चांगली डॉक्टर, वकील, इंजिनियर झाले, पैसा कमवला आणि 1.5 कोटीचा त्यानं कांदळीमध्ये मोठा बंगला बांधला. कितीचा? 1.5 कोटीचा. एक फॉर्च्युनर घेतली, 2-4 अजून गाड्या घेतल्या, 5-50 लाखाच्या गाड्या उभ्या केल्या. आता मी तुम्हाला विचारतो, ज्याचा 1.5 कोटीचा बंगला उभा झाला, ज्याच्या 4-5 फॉर्च्युनर सारख्या गाड्या आहेत, असा माणूस दिवसभरामध्ये सायकलला किती वेळा कपडा मारत असेल? बोला ना, किती वेळा मारेल? हो, एकदा पण मारणार नाही का? आता परिस्थिती बदलली, आवड बदलली. अजून बोलू का? वय बदललं तरी माणसाची आवड बदलते. अशी लहान लहान मुलं. घरामध्ये एक लहान मुलगा होता तुझ्यासारखा आणि रडायला लागला. आई आली, आईने समजावून सांगितलं, अरे बाळा का रडतो? रडू नको असं. आईचं ऐकत नाही. बहीण आली, बहिणीने समजावलं. सगळी आली घरातली, समजून समजून सांगितलं, पण रडायचा थांबत नाही. शेवटी शेवटी त्याचे वडील संध्याकाळी आले आणि माईने हात फिरवला, अरे पोरा का रडतो? थांबायला तयार नाही. बाबांच्या लक्षात आलं. ते लगेच गाडीला किक मारली. बाजार कुठला जवळ आपल्याला? वाशिंद. वाशिंदला गेले 3 किलोमीटर अंतरावरती. लगेच बाजारात जाऊन त्यानं एक 10 रुपयाची बाहुली घेतली आणि लगेच घरी आणले, पोराच्या हातात दिली आणि पोरगा जशी बाहुली मिळाली तसा रडायचा काय झाला? बंद झाला. कोण? पोरगा. कधी रडायचा बंद झाला? त्याच्या हातात बाहुली आली की रडायचा तो थांबला. आता तो रडायचा थांबला. आता पुढं आहे का? करता करता तो वय त्याचं वाढत गेलं. 1लीला गेला, 10वीला गेला, 12वी झालं, पुढे D.Ed झालं, चांगला शिक्षक झाला. 50-60 हजार रुपये त्याचं वेतन वाढ, ते वाढलं, लाखापर्यंत पेमेंट गेला. 25-26 वर्षाचं वयात आला आणि आल्यानंतर एक दिवस त्याची रविवारी सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी तो जसा लहानपणी रडत होता तसा तो ढसाढसा रडायला लागला. आई आली, अरे बाळा का रडतो? आईचं ऐकत नाही. बहीण आली तरी रडायचं थांबत नाही. सगळ्यांनी समजून सांगितलं. शेवटी वडील ठरल्याप्रमाणे तिथं आलेत आणि वडिलांनी लक्षात आणलं, अरे असाच लहानपणी रडत होता. मी धावत गेलो कुठं?
वाशिनला गेलो, 10 रुपयाची बाहुली आणली, हा रडायचा बंद झाला, आता मोठा झालाय, गेले ते परत आणि 100 रुपयाची बाहुली आणली, हातात दिली पोरायच्या आणि पोरगा रडायचा काय झाला? हा बोला की आता का त्या बाहुलीसाठी रडत होता तो? त्याला कोण पाहिजे आता? आता त्याला ओरिजिनल बाहुली करता तो रडत होता. वय बदललं, आवड बदलली, विठ्ठल. पण महाराज म्हणतात आमच्या बाबतीत तसं नाही. न मिळो खावया न वाढो संतान, महाराज म्हणतात आमच्या जीवनात कुठलीही परिस्थिती आली, आम्हाला देवाशिवाय दुसरं काही आवडतच नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे आणू तुझं विण नाही. महाराजांची सुंदर अशी गवळण ती स्वतः म्हणते, याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा अनुने अनुने अनुने. एवढं श्रीरंगा वाचोनी आणूने. अणू कशाला म्हणतात? कवडशातून बारीक बारीक कण येतात ना, त्या कणाला काय म्हणतात? अणू म्हणतात. आणि त्या कणाचा 6वा भाग शास्त्र म्हणतं तस्य षष्ठोत्तम भाग हा, त्याला परमाणू म्हणतात. विठ्ठल. आपलं बोलणं समोरच्याला पटलं नाही की माणसं म्हणतात खरं सांगू, अगं अगं खरं सांगू का तुला, मी बोललेलं खोटं वाटतंय का? मग तुम्ही म्हणता अगं तुझी शपथ. बोलतो की नाही आपण? तसंच ज्ञानोबा इथं बोलले, देवा अरे खरंच तू किती आवडतं सांगू का, तुझी अनवाही न गा. अशा शपथ कितीतरी घेतल्या. चरण न सोडी आन तुझी पंढरनाथ, काही न लगे एका भावाचे कारण तुका म्हणे आन. अजून एक प्रमाणे बघा, नगती सायास मध्ये वाहत विठ्ठल. बरं ठीक आहे, भक्ताला देव आवडतो. मग विचारलं भक्ताला देव आवडतो, मग कुठला देव आवडतो? आता देवाची 2 रूप शास्त्रामध्ये सांगितली. द्वेवा हो ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तंच. 2 रूप आहेत ना, एक मूर्त थोडक्यामध्ये तुमच्या भाषेमध्ये, एक सगुण आणि दुसरा निर्गुण, एक साकार आणि दुसरा निराकार. देवाची किती रूप आहेत? 2 रूप आहेत. मग या 2 रूपातलं कोणतं आवडलं? महाराजांनी सांगण्याकरता दर्शक सर्वनाम वापरलं अभंगाच्या आवडे रूप आवडे रूप गोजिरे सगुण गोजिरे गोजिरे सगुण आवडे रूप आवडे रूप आवडे रूप गोजिरे सगुण गोजिरे सगुण गोजिरे सगुण
आता दोन्ही पुढे आवडे रूप गोजरे सगुण आवडे महतालोचन सुखावले आवडे रूप गोजरे सगुण महालोचन सुखावले. टाळी वाजवा. चांगले त्याने चाल पण चांगली होती, पण वेळ चांगली नाही ना. वेळ काटा पुढे सरकत चाललं. एकतर उशिरा सुरू केले, त्यामुळं माझं मी बजेट भराभरा वाढवतोय विठ्ठल. फक्त तुमचं बजेट विसरू नका विठ्ठल. महाराज म्हणतात आवडे हे रूप, याकरता दर्शक सर्वनाम महाराजांनी वापरलं. आता मी तुम्हाला विचारतो, सगुण काय आणि निर्गुण काय? दोन्ही पण देवाचीच रूप. काय म्हटलं? सगुण काय आणि निर्गुण काय? दोन्ही पण देवाचीच रूप. तरी महाराज म्हणतात मला सगुणच आवडतं. ऐका, थोडस पुढे जाऊन बोलू का? तूप असतं, तूप. विघुरलेलं तूप चांगलं का थिजलेलं तूप चांगलं? महिला, पातळ तूप चांगलं का जाड चांगलं? अहो बचत गट, बोला की चांगलं कोणतं? जे पातळ असतं तेच चांगलं. ऐका, ज्ञानोबारांची भाषा बघा काय. विघुरले ते तूपच, पण थिजले त्या परीस गोड आहे. जे थिजलेलं आहे ना, जे जाड झाले त्यापेक्षा जे पातळ असतं ते खायला मजा येते, ते गोड आहे. सगुण का आवडतं त्याचं उत्तर आहे निर्गुण नाही आम्हाला जमणार, कठीण आहे ते. मग तुपासारखं पातळपणा ज्याला मिळालाय तो सगुणी. सगुणामध्ये माणसाला आवड का निर्माण होते त्याचं सोपं उत्तर आहे. तो रूपवान आहे, तो सुंदर आहे, तो साजरा आहे, तो गोजरा आहे. ज्यानं आम्हाला आमच्या मनाला आकर्षण करून ठेवलंय असं ते रूप आहे. म्हणून महाराज म्हणतात मला ते आवडतं. पहिलं उत्तर ऐका. दुसरं उत्तर ऐका, सगुणच का आवडतं? महिला मंडळ लय टेन्शन मध्ये आलेले दिसतात. ऐका, मी तुम्हाला विचारतो, मी तुम्हाला 5 तोळ सोन्याचा गोळा देऊ का 5 तोळ हे अलंकार देऊ सोन्याचे? काय तुम्हाला आवडेल? देणार नाही पण आवडेल काय? अलंकार आवडतील. तुम्ही म्हणाला गोळ्या घेऊन क्या गावात पुढं बांधून फिरू. कारण सोनं अलंकारात येत नाही तोपर्यंत सोन्याला काय नाही, शोभा नाही ना. तसा निर्गुण सगुणात येत नाही तोपर्यंत त्याच्या भक्तीला आनंद नाही ना. आहे का आनंद? नाही आनंद. असे काही होऊन गेले. आता वल्लभाचार्य ही जी मंडळी होती, फक्त शंकराचार्य होते ते निर्गुणाचे उपासक. अजून पुढचं ऐका चला. सगुणच का? सगुण भक्ताची सर्व इच्छा पुरवू शकतो आणि पुरवतो. आता तुमच्या बाबतीत सांगू का? आई आणि बापामध्ये बदल काय असतो बघा. वडील कामावरून येतात, लक्ष द्या हो. वडील कामावरून येतात. आलेल्या मनुष्याला, कामावरून आलेल्या माणसाला असं वाटतं मला घरामध्ये गेल्या गेल्या कुणीतरी पाणी द्यावं, कुणीतरी टॉवेल द्यावं, कुणीतरी म्हणण्यापेक्षा बायकोनी द्यावं. वाटतं की नाही? हो बोला की. बायकोनं टॉवेल द्यावं, हा गेले गेले चहा ठेवावा. वाटतं की नाही? पण गाडी लावली तरी बायको दरवाजाच्या जवळ समोर आली नाही. राग आला बिचाऱ्याला. रागानं तन करत आत शिरला. बायको बघत होती मालिका टीव्हीवरती ती पिक्चर बघते किंवा मोबाईल पकडा. त्या मोबाईल मध्ये ती एवढी तल्लीन झाली, नवरा आलाय तरी सुध नाही तिची, काहीच नाही, तिला भानच राहिलं नाही. शेवटी तो रागानं कपडे त्याचे बदलले, बाथरूम मध्ये गेला, आंघोळ केली, काही जे झालं आणि शेवटी त्यानं स्वतः चहा ठेवला आणि बायकोला येऊन विचारलं तू घेशील का थोडा? निर्लज्जासारखी ती पण म्हणते द्या थोडा. तिनं पण अर्धा पिला त्यातला चहा पिला आणि ती घरात गेली. एवढ्यामध्ये त्याचा लहान मुलगा रडत रडत घरात आला. बाबा मला 5 रुपये द्या. शिंदेला दिवसभर थकलेला, आधीच बायकोशी चिडाचिड झाली. रागानं बापानं पोराच्या असं डोळे असं वटारलं जसं काय 5 रुपयाचा ठोकला. एवढं डोळं वटारलं. डोळं वटारल्याबरोबर ते मुलं घाबरलं आणि घरात रडत रडत आईकडे गेलं. आता आई ती
अहो तुम्हाला काय कळतं का? एकुलतं एक पोरग आहे, लोकांना होत नाही, झालंय तर तुम्हाला सांभाळता येत नाही आणि तुम्ही कुठं तुमच्या पदरचं देता. मी 1500 आणलं आणि 1500 या बायकांचं 1500 नवऱ्यांनी संपवलं, बरोबर की नाही हो? खरं सांगा, खरंच ना. दिवाळीला तू सगळं पैसे तू आता येतात का? 1500 नाही येत ना? येतात का नाही? काही नाही येतात, काही नाही येत नाही. ज्यांना येत नव्हते त्यांनी दिवस रात्र त्या बँकेच्या अशा चक्रा मारल्या, चक्रा इकडून तिकडून इकडं शांताबाद. अरे सारख्या त्या बँकेमध्ये चक्रा मारत त्या. ते निलेश महाराज, हे पैसे आले तर माझी बायको रात्रभर झोपली नाही आणि मला पण झोपून दिलं नाही. तुम्ही पहिलं उद्या जा आणखी सगळे पेपर गोळा केला. आणि मी ते पेपर गोळा करायला गेलो, झेरॉक्स मारावी म्हणून त्या झेरॉक्स ऑफिसला गेलो. तिथं गेलो मी आणि गेल्यानंतर आदिवासी महिलांची अशी लाईन लागलेली आहेत ना आपल्याकडे, आदिवासी महिला अशी रांगच्या रांग लागलेली. तो जो झेरॉक्सचा पेपरचा तो मालक होता, त्यानं म्हटलं हो थोड्या बाजूला सारखा, महाराज त्यांना देऊ द्या मग तुम्ही या. त्या आदिवासी महिला मला बोलल्या, महाराज चुलीत जास. मला बोलल्या त्या चुलीत गेला तो महाराज, चुलीत 1500 बाई यांच्या मी चुलीत. काय म्हणावं, मला काही इज्जत आहे की नाही? मला चुलीत घातला ते 1500 रुपयाला. एवढ्या पाय काय शाण्या होत्या तुम्हाला सांगू का? या 55चं जेव्हा एसटीचं हाफ तिकीट झालं ना महिलांना, 55 वाल्यांनी उडी मारली 65 मध्ये, मारली की नाही? आणि ज्यांना त्यांना कळालं ना आता पैसे आले, 65 वरून पुन्हा कुठं आल्या 55 आल्या 1500 साठी. मी बायकोला म्हणलं, अगं ते नको उठा ठेव करू, एक प्रवचन जाईल पार अवघड खेळ झाला या. बघायला तुम्ही एवढी बेकारी होती अशा काळात. त्या म्हणजे बँकेवाल्याला झोपून दिलं नाही झोपून दिलं, नवऱ्याला झोपू दिलं नाही बँकेवाल्यानं. बरं काही महिलांना पैसेच आले नाही हो, आले नाही. त्याने जिंदगीत पोस्ट नसेल कधी बघितला, अशा पण पोस्टात गेल्या, पोस्टात अकाउंट काढलं या बायांनी. याला काही साध्या नका समजू. हा, या मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहेत. हा 1500चं तिनं सांगितलं 1500 माझे आहेत आणि तुम्हाला 5 रुपये द्यायला काय 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 भरलंय, रोग कुठला भरलाय. कशी बोलायला लागली. नवरा देत नाही म्हणून त्या आईनं मायेनं लेकराच्या अशा डोक्यावरून हात फिरवला आणि काशीला असणारं 5 रुपये घेतलं आणि त्या मुलाला दिलं. आता माझा दृष्टांत संपला. सगुण आणि निर्गुणातला बदल हा आहे. सगुण सहज इच्छा पूर्ण करतो, निर्गुणाला हे जमत नाही. विठ्ठल अजून ऐका, सगुणच का आवडतं त्याचं दुसरं उत्तर देतो. व्याकरणामध्ये अन्वय व्यतिरेक शब्द आला, तो अलंकारिक आहे. त्याच्यामध्ये कसं असतं, अन्वय वेगळा आणि व्यतिरेक वेगळा. मी तुम्हाला म्हटलं तुम्ही एक काम करा, गावात दुकानात जा, ही 100ची नोट न्या आणि सुट्टी करून आणा. तुम्ही काय कराल, 2 50-50च्या नोटा आणाल आणि ते सुट्ट करून माझ्याकडे द्या. याला अन्वय म्हणतात. पण मी जर तुम्हाला म्हटलं 50ची घ्या आणि 2 100च्या, तुम्ही म्हणून 9 वाजेपर्यंत बरोबर होता. आता का सटकला? अरे 50 रुपये दिल्यानंतर 100च्या 2 कुठून येतील? याला व्यतिरेक म्हणतात. हा, अजून पुढचं आहे का? जसं 100त 50 आहे पण 50त 100. सगुणात निर्गुण आहे पण निर्गुणात सगुण नाही. कळलं का तुम्हाला? 100त 50 आहे, सगुणात निर्गुण मिळेल. मुख्य उपासना सगुण भक्ती, मग प्रगटे हृदयाची मूर्ती अवघ्या दशा येणे साधती. पहिल्यांदा आपल्याला सगुणाची भक्तीच करावी लागेल. नाथबाबांचे प्रमाणे गोड निर्गुण पावले सगुणी भजन, निर्गुण पावले सगुणी भजन, निर्गुण पावले सगुणी भजन, विकल्प रहिता जीवा धरे.
अगोदर सगुणी भजता, अगोदर सगुणाची भक्ती करावी लागते. कारण नाथबाबा म्हणतात निर्गुणाचा बोध कठीण, मनवाच्या अगम्य जाण, मन आणि बुद्धीच्या पलीकडचा विषय. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू जगुराया. निर्गुणाकार गुणवंत गाली आम्हाला का सगुण आवडतं त्याचे कारण पुढे आहे का? सगुण आम्हाला आवडतं, ठीक आहे महाराज, पण सगुण आवडतं, पण नेमकं सगुण आवडतं ते कसं आहे? महाराज म्हणतात आवडे हे रूप गोजिरे, ते गोजिरे, गोजिरे म्हणजे सुंदर आहे. नाम तुम्हारा तारन हरा, नाम तुम्हारा तारन हरा, अब तेरा दर्शन होगा, अब तेरा दर्शन होगा, अब तेरा दर्शन होगा, अब तेरा दर्शन होगा. की रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, इतने सुंदर हो, कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. हो कितना सुंदर होगा. माझ्या करता वाजवा ना मग. वो कितना सुंदर होगा, नाम तुम्हारा तारन हरा. ओ कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा. तो किती सुंदर असेल, किती सुंदर असेल असं म्हणतात. समुद्र मंथन झालं. अहो समुद्र मंथन झालं. ए बाळांना तुम्ही इकडे लक्ष द्या. आपण कीर्तन झाल्यावर तुम्हाला चॉकलेट दे ना, मी आणलेत, ऐका. समुद्र मंथन झालं, भिवंडीला झालं. ते जागे आहात ना? कुठं झालं? कुठं झालं समुद्र मंथन? कुठं बाय? भिवंडीला. लक्षात ठेवा. आता समुद्र मंथनाला दोन प्रकारची माणसं होती. एक राक्षस गण होता आणि एक देवगण, दोघे जण होते. आता करता करता आपण ते समुद्र मंथन करायला सुरुवात झाली आणि बरोबर 11:04 लक्ष्मी बाहेर आली समुद्र मंथनातून. आता बाहेर आली ती आणि बाहेर आल्यानंतर तिनं पाहिलं हे देवादिक. असं म्हणतात देवानं लक्ष्मीला पाहिली, या सगळ्यांना पाहिल्यानंतर त्यानं सहज आपल्या डोळ्याची पाती अशी लावून घेतली. एवढी सुंदर होती ती लक्ष्मी. ती पुढं पुढं आली, हार हातामध्ये होता. सुरुवातीला तिला इंद्र दिसला, हा बरा वाटतोय, पण काय करणार, हा ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 वेळा मरतो. देहाची पुरंदर 14 जाती, या मरक्याबरोबर लग्न करण्यात अर्थ नाही. मग पुढं ब्रह्मदेव, हा बरा वाटतोय, पण 6-6 महिने ड्युटीवर गेला का वडापूर आयुष्य काढलं त्यानं, याच्याशी लग्न करण्यात काहीच अर्थ नाही. पुढं भगवान शिव दिसले. अरे बायको यज्ञाच्या यक्षाच्या यज्ञामध्ये तिथं नाही का, ते यज्ञ केला, जळून खाक झाली सती, काहीच नाही, याच्या चेहऱ्यावरती काहीच दिसत नाही. याला प्रेम कमी दिसतोय. शांत आहे बिचारा, हाही नको. नारदांना विचारलं कोण आहे का इथं, माझ्या लायकीचा कोण आहे का? अभिमान झाला तिला, अभिमान. एका बाजूला भगवान विष्णू अगदी असे शेषावरती पोहळलेत, म्हणा निवांत बसलेत. नारद म्हणतात ते गर्दीत येत नाही, कारण देवाला चांगलं माहितीये किती जरी काही झालं तरी पत्रिका आपलीच जुळणार आहे. देव यायला तयार नाही. म्हटले कोण आहे तो असा, कोण आहे? कोण म्हणते? लक्ष्मी म्हणते. कोण आहे म्हणून पाहण्याकरता नारद म्हटले थोडं पलीकडे जाऊन बघा. पलीकडे जाऊन बघितलं, तिनं मानच टाकली आडवी. अरे बाप रे, काय तेजपुंज चेहरा. तुकोबारांनी हे प्रमाण सांगितलं, चालणं लावता. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा, कलिया कस्तुरी मळवट चंदना उटी. त्याला
त्याला पाहिलं आणि पाहता लोचन सुखावले. त्याला पाहिलं की विद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. मृत्यूचं लंघन आनंदाची वाप्ती होते. देवाला पाहिलं रे पाहिलं की आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. रूपी गुंजाले लोचन चरणी स्थिरावले आनंदाशिवाय आता शिल्लक काहीच राहिलं नाही. महाराज म्हणतात असं का पाहता लोचन सुखावले विठोबा हरि जय हरि जय हरि 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 जय हरि 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 जय हरि 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 जय हरि 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 जय जय हरि जय हरि जय हरि ज्ञानेश्वर माऊली नाथराज